स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण दह्यापासून ताक कसं बनवायचं हे बघणार आहोत। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दही कसं लावायचं हे दाखवलेलं आहे। तर आपण आज दह्यापासून ताक कसं बनवायचं हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये दही काढून घ्यायचं आहे। दही मी गाडग्यात लावलेलं आहे। मी नेहमी गाडग्यातच दही लावते। असं दही कसं घट्टसर आहे बघा। तर तुम्हाला दही कसं लावायचं हे मी सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने लावा। खूप छान गोड दही लागतं। जास्त विरजण त्यामध्ये घालायचं नाही आहे, फक्त पाव चमचा घालायचं दुधामध्ये विरजण। अर्धा लिटरला पाव चमचा, 1 लिटरला अर्धा चमचा इतकंच घालायचं आहे दही त्यामध्ये। तर आता हे मी सगळं दही यामध्ये काढून घेते। आता यामध्ये मी हे सगळं दही काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता रवी घ्यायचे, असं बोटाने पुसून घालायचं आहे सगळं। आता हे आपण सगळं दही घेतलेलं आहे। आता हे दही फक्त असंच पहिला रवीने घोटून घ्यायचं आहे, म्हणजे लोणी लगेच येतं। आणि मग यामध्ये पाणी घालायचं आहे। असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे। जर आपल्याकडे जास्त थंडी असेल तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे लोणी लगेच येतं। आणि उन्हाळ्यामध्ये डेऱ्यातील थंड पाणी घालायचं, म्हणजे त्यावेळी पण लोणी लगेचच येतं। असं एकसारखं करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। आणि मग यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, आपल्याला लागेल तेवढं। मी यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे। ताक झाल्यानंतर आणखी थोडं घालणार आहे। अशा पद्धतीने हे ताक करून घ्यायचं आहे। याला लोणी बघा किती छान येतं ते। तुम्ही या ताकाचा मट्टा करू शकता किंवा ताक कढी करू शकता, किंवा जिरे पावडर, कोथिंबीर, मीठ वगैरे टाकून तुम्ही हे पिऊ शकता। उन्हाळ्यामध्ये ताक खूप म्हणजे खूप शरीरासाठी थंडावा देणारं असतं। दिवसातून 1 तरी वाटी आपण ताक प्यावं, हे डाएटसाठी पण खूप छान आहे। तर आता मी एकसारखं हलवून याचं लोणी कसं येते ते तुम्हाला दाखवणार आहे। तरी मी ताक असं बराच वेळ ढवळलेलं आहे, एक 20 मिनटं तरी ढवळलेलं आहे। अगदी असं घट्टसर ताक झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। लोणी पण यायला लागलेलं आहे। थोडंसं घट्ट आहे म्हणून मी यावरती थोडंसं पाणी घालते, एक पेलावर। असं एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे लोणी लगेच येते। आता हे लोणी आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता हे एकत्र येण्यासाठी आणखी थोडा वेळ हलवायचं आहे, म्हणजे एकत्र आल्यानंतर असं सगळं गट्टा होतो, त्याचा असा गोळा तयार होतो लोण्याचा, तुम्ही बघू शकताय। असं मी रोज ताक करते। रात्री दही लावून सकाळी रोज फ्रेश ताजं ताजं ताक आमच्या घरी असतं। रोजचं ताक आमच्या सासूबाई करतात। रोज रात्री दही मला लावावंच लागतं। आमच्या घरी म्हैशी असल्यामुळे, आम्ही शेतकरी कुटुंब असल्यामुळं आमच्या घरी सगळ्यांना दही, ताक, लोणी, तूप हे लागतंच। तर तुम्ही हे ताक या पद्धतीने करा। हे ताक तुम्ही जिऱ्याची पावडर, मीठ घालून पिलात तर खूप छान लागतं। आता हे ताक तयार झालेलं आहे, लोणी पण आलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तसं छान लोणी आलेलं आहे बघा। या पद्धतीने ताक करायचं। मस्त झालेलं आहे एकदम ताक।
आता मी हे लोणी काढून घेणार आहे. आता असं भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि हे जे लोणी आलेलं आहे आपलं ते ह्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. पहिल्यांदा रवी बाजूला करायचे. रवीचं लोणी सगळं पुसून घ्यायचं आहे. रवीवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. रवी बाजूला करायची आणि पाण्यात हात बुडवून आपण लोणी काढायला घ्यायचं आहे. गाडग्यात मी 1 लिटर दूध लावले होतं, तर त्याचं बघू शकताय तुम्ही लोणी किती आलेलं आहे. असं घरचं दूध असल्यामुळं खूप छान लोणी आलेलं आहे. फुल फॅटचं दूध होतं त्यामुळं लोणी पण छान आलेलं आहे. हे या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. असं बाकीचं पण काढून घ्यायचं आहे पुसून सगळं. सगळं लोणी मी काढून घेणार आहे. या पद्धतीने हे सगळं लोणी काढलेलं आहे मी. आता हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे लोणी मी असं पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हे आपण कढवून याचं तूप करू शकतो. हे लोण्याचं तूप कसं करायचं हे पण मी दाखवणार आहे. आता हे ताक मी पेल्यामध्ये ओतून घेणार आहे. मुलांना प्यायला द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट ताक झालेलं आहे. जर या ताकाची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.